मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सर्वांसाठी एक कस्टमाइज असा इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ कसा बनवायचा हे शिकणार आहोत. प्रत्येकाच्या दृष्टीने हा पोर्टफोलिओ वेगवेगळा असू शकतो आणि यासाठी आपण मदत घेणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयच्या मदतीने आपण कशा प्रकारे आपला पोर्टफोलिओ बिल्ड करू शकतो लॉंग टर्मसाठी हे आपण शिकून घेणार आहोत. आपल्या ह्याच्यामध्ये गोल आपण टाकणार आहोत. आपल्या गोलला अनुसरून कशा प्रकारे पोर्टफोलिओ बिल्ड करायचा आहे हे आपण या ठिकाणी कम्प्लिटली शिकून घेणार आहोत. त्यासाठी आपण जे सॉफ्टवेअर वापरणार आहोत त्याचं नाव आहे चॅट जीपीटी. आणि चॅट जीपीटी वरती आपण शिकणार आहोत की कशा प्रकारे आपण कस्टमाइज पोर्टफोलिओ बनवू शकतो. तुम्हाला माहिती आहे की सध्या जमाना जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे, ए आयचा आहे. असे बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत ए आयचे ज्याच्या मदतीने बरेचसे लोक आपापली कामं करतात. आपण सुद्धा या इन्व्हेस्टिंगच्या वर्ल्डमध्ये ए आयचा वापर करून कशा प्रकारे आपल्या गोल्सनुसार आपले म्युच्युअल फंड्स असतील, आपले इन्व्हेस्टमेंट असतील, प्लॅन करू शकतो हे आपण शिकून घेणार आहोत. मी तुमच्यासमोर प्रॅक्टिकली या ठिकाणी काही कमांड टाईप करणार आहे आणि तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमचा कस्टमाइज पोर्टफोलिओ, इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ चॅट जीपीटीच्या मदतीने, ए आयच्या मदतीने कशा प्रकारे फ्री ऑफ कॉस्ट बनवू शकता ते. ओके, इंटरेस्टेड आहात शिकायला आपण सुरुवात करूया. आता हे जे सॉफ्टवेअर आहे किंवा कोणतेही सॉफ्टवेअर असेल, चॅट जीपीटी असेल किंवा गुगलचं जेमिनी सॉफ्टवेअर असेल, कोणतेही ए आयचे टूल्स असतील किंवा तुम्ही प्रोग्रामिंग करत असाल, तर या ठिकाणी जेव्हा तुम्हाला एखादं आउटपुट हवं असतं, म्हणजे या ठिकाणी जेव्हा तुम्हाला रिझल्ट हवा असतो, आता या ठिकाणी मला रिझल्ट काय एक्सपेक्टेड आहे की मला कोणत्या कोणत्या इन्व्हेस्टमेंट ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे हे मला अपेक्षित आहे चॅट जीपीटीकडून. जर मला एखादा आउटपुट अपेक्षित आहे तर त्यासाठी मी त्याला योग्य इनपुट देणं फार जास्त गरजेचं आहे किंवा त्यासाठी मी त्याला योग्य कमांड देणं फार जास्त गरजेचं आहे प्रोग्रामिंग वर्ल्डमध्ये. ह्या इनपुट योग्य पद्धतीने कसं द्यायचं ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे. मी तुम्हाला रेडीमेड टाईप करून देणार आहे, मी तुमच्यासमोर टाईप करणार आहे आणि कशा प्रकारे चॅट जीपीटी असेल किंवा ए आयचं कोणतंही टूल असेल, हे माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने, माझ्या इन्व्हेस्टमेंट अमाऊंटच्या दृष्टीने कशा प्रकारे मला पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट करून देत आहे आणि तो मी फॉलो करून माझे गोल्स कसे पूर्ण करणार आहे हे आपण ह्या संपूर्ण व्हिडिओमधनं शिकायला सुरुवात करणार. या ठिकाणी सगळ्यात पहिलं म्हणजे चॅट जीपीटीला मी माझ्याबद्दल सांगणार की माझा सध्याचं एज काय आहे, माझे गोल्स काय आहेत, मला किती पैसे हवे आहेत वयाच्या कोणत्या वर्षी, किंवा मला कोणते कोणते गोल्स मीट करायचे आहेत, माझे एक्सपेक्टेशन्स काय आहेत इन्व्हेस्टमेंटमधनं. ते मी इथे इनपुट देणार चॅट जीपीटीला आणि त्यानुसार चॅट जीपीटी जो आहे तो मला एक पोर्टफोलिओ बनवून देईल. ओके. आता या ठिकाणी मी प्रॉपरली जे आहे तिथे तुम्हाला व्यवस्थित त्याचे इनपुट द्यायला शिकवतो. या ठिकाणी पहिलं मी माझ्याबद्दल ऑब्विसली टाईप करणार. आपण सुरुवात करूया. या ठिकाणी मी चॅट जीपीटीला इनपुट देतोय की मी तुमच्यासमोर टाईप करतो, व्यवस्थित लक्ष द्या. आय एम अ 28 years old अँड लिव्ह इन मेट्रो सिटी. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कुठे राहता हे सुद्धा चॅट जीपीटीला सांगणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्ही जेव्हा मेट्रो सिटीजमध्ये राहता त्यावेळेला तुमचे एक्सपेन्सेस जे असतात ते थोडेसे जास्त सुद्धा असू शकतात. त्याप्रमाणे इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स जे आहे ते चॅट जीपीटी मार्फत प्रोव्हाइड होतील. आय एम 20 years old अँड लिव्ह इन मेट्रो सिटी. तुम्ही कुठे राहत असाल तर तुम्ही त्या हिशोबाने टाकू शकता, लिव्ह इन सिटी, लिव्ह इन विलेज वगैरे तुमच्या हिशोबाने. जेणेकरून तसा पोर्टफोलिओ तुमचा कन्स्ट्रक्ट व्हायला इथे मदत होईल. ओके. त्यानंतर ही एक कमांड झाली. त्यानंतर आता तुम्हाला कोणता एक्सपिरियन्स आहे का, म्हणजे मला इन्व्हेस्टमेंटमधला कोणता एक्सपिरियन्स आहे का माझ्याकडे, तेही मला इथे टाकावं लागेल. या ठिकाणी मी टाकेन की आय एम इन्व्हेस्टर इन, किंवा आय हॅव एक्सपिरियन्स इन इक्विटी इन्व्हेस्टमेंट. इक्विटी इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जे आपण स्टॉक्स बाय करतो त्याला म्हणतात इक्विटी इन्व्हेस्टमेंट. आय हॅव एक्सपिरियन्स इन इक्विटी इन्व्हेस्टिंग. किंवा तुम्हाला समजा कोणते एक्सपिरियन्स नसेल, तुम्ही नवीन असाल, तर तुम्ही त्याप्रमाणेही टाकू शकता आय एम न्यू इन इन्व्हेस्टमेंट वर्ल्ड. ओके. आय हॅव एक्सपिरियन्स इन इक्विटी इन्व्हेस्टिंग. त्यानंतर आता माझ्याकडे किती कॅपिटल आहे, मी किती रुपये इन्व्हेस्ट करणार आहे हे तुम्हाला इथे टाकावं लागेल. जसं मी तुम्हाला हे व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेलमध्ये दिलेलं होतं की 20 lakhs लमसम आणि 1 लाख SIP जर तुमची असेल तर कशा प्रकारे तुम्ही कस्टमाइज पोर्टफोलिओ बनवू शकता. लक्षात घ्या तुमची प्रत्येकाची SIP वेगळी असेल, काही जणांची 5,000 असेल, 2,000 असेल, काही जणांची 50,000 असेल. त्याप्रमाणे तुम्ही ह्याला इथे कमांड देऊ शकता. तुम्ही तुमची जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे ती या ठिकाणी इथे आपण मेन्शन करूया. या ठिकाणी नेक्स्टमध्ये मी माझ्याकडे किती अमाऊंट आहे ती टाकतो. सो आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट 20 lakh इन लमसम
अँड 1 लाख SIP. आता माझ्याकडे जी अमाऊंट आहे ती मी या ठिकाणी टाकलेली आहे की बाबा मला 20 लाख रुपये लमसम इन्व्हेस्ट करायचे आणि 1 लाख रुपयेची SIP जी आहे ती स्टार्ट करायची. आता एवढं मी माझ्याकडच्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत की माझा एज काय, माझा एक्सपिरियन्स काय, माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी असलेली सध्याची अमाऊंट काय आहे. त्यानंतर आता मला माझे गोल मेन्शन करायचे आहेत की मला ह्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमधनं काय काय अपेक्षा आहे. असं तर नाही आहे ना की मी आज इन्व्हेस्टमेंट सुरू करणार आणि 20 वर्षापर्यंत ह्याच्यापर्यंत बघणारच नाही. असं तर नाही आहे ना. सो नाही, मध्ये मध्ये माझे गोल्स आहेत. मला कदाचित फॉर एक्झाम्पल कार परचेस करायची असेल किंवा घर परचेस करायचं असेल किंवा तुमचे जे काही गोल्स असतील, मी तुम्हाला फक्त इथे एक एक्झाम्पल देतोय. तुमचे जे काही गोल्स असतील ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. सो पहिला गोल ते म्हणजे मला आय वॉन्ट 5 लाख इमर्जन्सी फंड. ओके, कोणती इमर्जन्सी आली तर माझ्याकडे 5 लाख रुपयेचा इमर्जन्सी फंड पाहिजे. सो या ठिकाणी मी तो टाकला. त्यानंतर सेकंड थिंग की फॉर एक्झाम्पल मला माझे जे जवळचे गोल्स असतील, समजा मला कार घ्यायची असेल, सो तो एक गोल मी इथे टाकतो. आय वॉन्ट टू परचेस कार इन नेक्स्ट 2 इयर्स. तुम्ही किती टाकू शकता? 1 इयर टाकू शकता. नेक्स्ट 2 इयर्स. आता कारची प्राईस काय असेल? सो हॅव्हिंग कॉस्ट ऑफ 50 लाख. समजा मला 15 लाख रुपयाची कार घ्यायची आहे नेक्स्ट 2 इयर्समध्ये आणि मला त्याच्यासाठी समजा एक 20% मी डाऊन पेमेंट करणार आहे. तुम्ही सर्व कॅश घेणार असाल तसं तिथे टाकू शकता की मला 50 लाख रुपयाची कॅश घ्यायची आहे 100% पेमेंट करून. सो मी इथे काय टाकणार की आय वॉन्ट टू परचेस कार इन नेक्स्ट 2 इयर्स हॅव कॉस्ट ऑफ 50 लाख विथ 20% डाऊन पेमेंट. ओके. सो हे मी माझं नियर टर्मचं गोल टाकलं की जे माझं जवळचं गोल आहे, जे मला ह्याच्यामधनं मीट करते. त्यानंतर माझे अजूनही काही गोल्स असू शकतात. समजा एखाद्याचा गोल असू शकतं की त्याला पुढच्या एक 5 वर्षामध्ये घर परचेस करायचं. सो तेही आपण इथे टाकून बघूया, तीही आपण कमांड देऊया. तो जेणेकरून आपल्याला पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट करताना ChatGPT जो आहे हे सगळे फॅक्टर कन्सिडर करेल. तुमचे जे जे काही गोल्स आहेत ते कन्सिडर करेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला पोर्टफोलिओ बनवून देईल. पोर्टफोलिओ जेव्हा तुम्ही बनाल तर तुम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी शिकायला भेटेल. सो इथे तर त्या ठिकाणी आपण जे आपलं घराचं गोल आहे ते टाकूया. सो इथे आय वॉन्ट टू बाय हाऊस इन नेक्स्ट 5 इयर्स हॅव्हिंग कॉस्ट ऑफ फॉर एक्झाम्पल 1 CR टाकू मी. 1 करोडचं घर मला पुढच्या 5 वर्षात बाय करायचं आहे विथ डाऊन पेमेंट ऑफ 20% अँड रेस्ट EMI. ओके, रेस्ट EMI मध्ये मी पेमेंट करेन. त्यानंतर समजा अजून काही जणांचा गोल असेल की त्यांना व्हेकेशन्सवरती जायचं आहे. सो आपण तेही इथे टाकूया की आय वॉन्ट टू गो ऑन व्हेकेशन एव्हरी इयर विथ बजेट ऑफ 3 लाख. समजा मला दर वर्षाला वेकेशनवरती जायचं, ज्याच्यासाठी माझं बजेट असेल वर्षासाठीचं 3 लाख रुपये. सो तोही माझा गोल जो आहे तो मी या ठिकाणी टाकलेला आहे, कारण की तो गोल मला माझ्या इन्व्हेस्टमेंटमधनं, म्युच्युअल फंडमधनं कंप्लीट करायचा अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर हे मेजर गोल झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल काही जणांचा मॅरेजचा गोल असेल किंवा काही जणांचा अजून कोणतं गोल असेल, ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता की मला एवढ्या एवढ्या रुपयांची गरज आहे या या वर्षानंतर. ओके. त्यानंतर शेवटी आता रिटायरमेंट. सो मी शेवटी रिटायरमेंट टाकतो की आय वॉन्ट टू रिटायर ॲट एज ऑफ 45 विथ रिटायरमेंट कॉर्पस ऑफ 10 करोड. समजा मला वयाच्या 45 एजला रिटायर व्हायचं असेल तर माझ्याकडे एक 10 करोड रुपये असावेत, तेव्हा मी रिटायर होईन वयाच्या 45 एजला. तेवढे माझ्यापर्यंत पाहिजे. सो हे मी इथे मेन्शन केलेलं आहे. आत्ता मला माझा पोर्टफोलिओ अशा प्रकारे ChatGPTने बनवून दिला पाहिजे की ज्यामध्ये टोटली म्युच्युअल फंडच्या स्कीम्स असतील. कारण की आपण आता वाईड इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलतोय, डायव्हर्सिफिकेशनबद्दल बोलतोय, सो टोटली म्युच्युअल फंडबद्दल बोलतोय. सो मी ChatGPTला ही एक कमांड देणार की कन्स्ट्रक्ट म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ टू फुलफिल माय गोल्स. सो मी आता ChatGPTला कमांड दिलेली आहे की मला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ बनवून द्या. फुल्ली म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ टाकतो म्हणजे त्याच्यामध्ये अजून कोणते इन्व्हेस्टमेंट ऑप्शन नसावेत, जसं की रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट किंवा स्टॉक्स इन्व्हेस्टमेंट हे नसावेत. मला टोटली म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बनवून द्या जर मला माझे हे गोल फुलफिल करायचे असेल तर. सो ह्या कमांड लक्षात ठेवा. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा हा व्हिडिओ तुमच्याकडे
ठेवू शकता, तुम्ही त्याप्रमाणे टाईप करू शकता चॅट जीपीटीमध्ये जाऊन. ओके, कदाचित तुम्हाला ह्याच्यामध्ये काही ॲडिशन्स करायची असेल किंवा काही गोष्टी डिलीट करायच्या असतील ते सुद्धा तुम्ही करू शकता. आत्ता मी ह्याला कमांड देतो आणि त्यानंतर चॅट जीपीटी हा सर्व डेटा वाचेल. ही सर्व जी मी त्याला कमांड दिलेली आहे ती रीड करेल आणि त्यानुसार माझा पोर्टफोलिओ इथे तो बनवण्यासाठी किंवा मला काही रिस्पॉन्स देण्यासाठी, रिप्लाय देण्यासाठी त्याने सुरुवात केलेली आहे. सो इथे बघा, म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ टू अचीव युअर फायनान्शियल गोल व्हाईल बॅलन्सिंग ग्रोथ लिक्विडिटी अँड रिस्क मॅनेजमेंट. म्हणजे चॅट जीपीटी मला असा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ बनवून देणार आहे ज्यामध्ये माझे फायनान्शियल गोल्स पण मीट होतील, जे मी ते गोल्स टाकलेत, प्लस माझ्या पोर्टफोलिओमध्ये बॅलन्स ग्रोथ पण होईल, लिक्विडिटी पण राहील. लिक्विडिटी म्हणजे मला जेव्हा पैसे हवे असतील तेव्हा ते काढता सुद्धा येतील आणि माझी रिस्क सुद्धा मॅनेज होईल. सो हा रेडीमेड पोर्टफोलिओ बनवून आला. यासाठी मला कोणत्याही प्लॅनरकडे जायची गरज लागली नाही. लक्षात घ्या, इथे चॅट जीपीटी हा त्याच्या अल्गोरिदमनुसार तुम्हाला रिप्लाय देतो. तर तुम्ही 100% ह्याच्यावरती रिले राहा असं नाही म्हणत मी, पण तुम्ही तुमचा ह्याच्यामध्ये थोडा एक्सपिरियन्स व थोडा अभ्यास नक्कीच करू शकता. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या हेल्थसाठी वापरू शकता. स्वतः आपण ह्याच्यामध्ये काय रिस्पॉन्स आलाय, काय रिप्लाय दिलाय बघून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण बोललो मला इमर्जन्सी फंड हवा 5 लाख रुपये. सो ह्यांचं म्हणणं आहे की लिक्विड फंडमध्ये तुम्ही तुमचे 5 लाख रुपये ठेवू शकता. लिक्विड फंड म्हणजे असे फंड असतात जे तुम्हाला लाईक एफ डी प्रमाणे रिटर्न देतात. जसं तुम्ही एफ डी गेल्या बँकेमध्ये असा, तर तुम्हाला त्या म्युच्युअल फंड्सबद्दल डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे ना, तर आपलं एक चॅनल आहे म्युच्युअल फंड मराठी नावाने. ह्या चॅनलची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो हे चॅनल सबस्क्राईब करा जाऊन, कारण की ह्या चॅनलवरती 100हूनही अधिक व्हिडिओज अवेलेबल आहेत मराठीतनं म्युच्युअल फंडमधले. सो हे तुम्ही बघून घ्या, तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल कंप्लीट माहिती भेटेल. प्लस आपण रेग्युलरली ह्यावर व्हिडिओ पोस्ट करत असतो, आठवड्याला 2 ते 3 व्हिडिओज पोस्ट होतात. ओके, सो इथे काय आलंय आपण बघून घेऊया. लाईक तुम्हाला लिक्विड फंडमध्ये 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मग त्यासाठी ऑप्शन कोणते आहेत? पारंपरिक लिक्विड फंड आहे किंवा एसबीआय लिक्विड फंड आहे. का करायचे? रिझन काय? की तुम्हाला क्विक ॲक्सेस म्हणजे पैसे लगेच काढता येतात, पैसे कमी होत नाहीत लिक्विड फंडमध्ये, मिनिमम रिस्क आणि बेटर रिटर्न्स दॅन सेव्हिंग अकाउंट. म्हणजे सेव्हिंग अकाउंटपेक्षा बेटर रिटर्न्स तुम्हाला लिक्विड फंड देतो. ओके, सो हे पहिलं इमर्जन्सी फंडसाठी तुम्ही हे करा असं मला चॅट जीपीटी बोललं. त्यानंतर शॉर्ट टर्म गोल काय माझं? कार आणि व्हेकेशन. कार आणि व्हेकेशन, मला व्हेकेशन्सला पण जायचं आणि कार पण घ्यायची. सो यासाठी मला 2 वर्षात कार परचेस करायची आहे आणि त्यासाठी 3 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट लागणार आहे. कसं काढलं हे? कारण की मी कमांड दिलेली की मला 15 लाखाची कार परचेस करायची आहे 20% डाऊन पेमेंटवर. सो 3 लाख रुपये मला डाऊन पेमेंट करायचे. सो ते माझ्याकडे कसे येणार? त्यासाठी मी अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंडमध्ये 3 लाख रुपये टाकले पाहिजेत. ओके, सो आता या ठिकाणी मला अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडमध्ये 3 लाख रुपये टाकायचे. ज्याचे एक्झाम्पल्स काय? लाईक HDFC अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड किंवा ICICI शॉर्ट टर्म फंड. या फंडमध्ये मला 3 लाख रुपये टाकावे लागतील जर मला माझे हे गोल मीट करायचे आहेत तर. त्यानंतर थर्ड ऑप्शन हे बघा, एन्युअल वेकेशन 3 लाख पर इयर. यासाठी त्यांनी बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडचं एक्झाम्पल दिलेलं आहे. सो मला जर 3 लाख रुपये दर वर्षाला हवे असतील वेकेशनसाठी, सो मी काय केलं पाहिजे? सो मी ह्याच्यामध्ये 3 लाख रुपयाची पहिली लमसम केली पाहिजे आणि प्लस 25,000 रुपयाची SIP सुरुवात केली पाहिजे बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये. सो ह्याच्यासाठी ऑप्शन काय आहे? एडलवाईजचा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड किंवा ICICIचा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड. नो डाऊट तुम्ही इतर कोणतेही बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड सुद्धा एक्सप्लोर नक्कीच करू शकता. सो यासाठी मला त्यांनी एक्झाम्पल पण दिले आहेत काही म्युच्युअल फंड्सचे, ज्याच्यामध्ये HDFC हायब्रिड फंड आहे आणि ICICIचा मल्टी ॲसेट फंड आहे. त्यानंतर लॉंग टर्म गोल, जे माझं रिटायरमेंटचा गोल आहे, जिथे मला 10 करोड रुपये हवे आहेत पुढच्या 17 वर्षात, कारण की मी माझं एज टाकले आणि रिटायरमेंट एज टाकलं. सो यासाठी मला 10 लाख रुपयाची लमसम करावी लागेल. कशा प्रकारे? टोटली इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये, कारण की हाय ग्रोथ पोटेन्शियल असेल त्याच्यात. त्याच्यात लार्ज कॅपमध्ये 30%, फ्लॅक्सी कॅपमध्ये 40%, मिड कॅपमध्ये 30%. सो ह्यांनी इथे पर्याय सुद्धा दिलेले आहेत, लार्ज कॅपचे पर्याय, फ्लेक्झी कॅपचे पर्याय आणि मिड कॅपचे पर्याय. हे तुम्ही गो थ्रू करू शकता. तुमच्या हिशोबाने तुम्हाला पोर्टफोलिओ बनवायचे. मी तुम्हाला माझे गोल्स टाकून पोर्टफोलिओ दाखवलेला आहे. त्यानंतर त्या गोलसाठी मला SIP करावी लागणार आहे, जी 1 लाख पर मंथ आहे, ज्यामध्ये मी लार्ज कॅप, फ्लेक्झी कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये अशा प्रकारे SIP प्लॅन करू शकतो, जे एक्झाम्पल मला खाली दिलेले आहे. ओके, सो त्यानंतर पोर्टफोलिओची समरी काय? की लाईक मला माझे गोल आहे इमर्जन्सी फंड, त्यासाठी लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर कार आहे, त्यासाठी मला अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर व्हेकेशन आहे, त्यासाठी मला बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. हाऊससाठी मला हायब्रिड आणि शॉर्ट ड्युरेशन फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे.
आणि रिटायरमेंटसाठी मला इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. किती करायची ते या ठिकाणी दिलेलं आहे. सो आता इथे बघा कशा प्रकारे एक्सपेक्टेड ग्रोथ आणि रिटर्न्स भेटतील ते तुम्हाला खालच्या इथे ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून तुमचं गोल जे आहे ते मीट होऊ शकतात. आता एक लक्षात घ्या, इथे नाही ह्या लोकांनी काही स्पेसिफिक फंड नाही दिलेत आणि तुम्हाला काही गोष्टी थोड्याशा मिसमॅच वाटतात. लाईक इथे तुम्हाला सांगतो चॅट जीपीटी 1 लाखाची SIP करा, परत इथे पण सांगतो 25-25 हजारची करा. बट माझं बजेट 1 लाखाचं आहे, जे मी ऑलरेडी ह्यांना सांगितलेलं आहे. तरी पण इथे थोडंसं मिसमॅच वाटतं. सो मला काय करायचं आहे, मला ह्याची एक कन्सॉलिडेटेड समरी हवी आहे. म्हणजे एक शॉर्ट समरी हवी आहे की मी काय केलं पाहिजे. समजा मला टोटल 6 म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर तसा मला प्लॅन बनवून द्या. ओके. सो मी इथे सरळ चॅट जीपीटीला सांगणार की मला कन्सॉलिडेटेड समरी द्या. सो मी ते खाली एक नवीन कमांड ॲड करणार. गिव मी कन्सॉलिडेटेड समरी अँड वॉन्ट टू इन्व्हेस्ट ओनली इन 6 म्युच्युअल फंड्स. मला फक्त 6 म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि मला कन्सॉलिडेटेड समरी त्यासाठी द्या. आता इथे मला नावासकट हा समरी देणार आहे. ओके. सो आपण या ठिकाणी ती बघून घेऊया. आता इथे तुम्हाला कोणताही डेटा मिसमॅच वाटणार नाही. लक्षात घ्या, इमर्जन्सी फंडसाठी लिक्विड फंडमध्ये मला 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करायला सांगतोय. जी माझ्याकडे, मी त्याला सांगितलं की माझ्याकडे 20 लाखाची लमसम आहे, 1 लाखाची SIP आहे त्यामध्ये. त्यानंतर मला 2 वर्षात कार घ्यायची हे माझं गोल आहे. सो त्यासाठी मला HDFCचा शॉर्ट टर्म फंड सांगितलं. पहिला मला लिक्विडसाठी पारिक सांगितलं, त्यानंतर HDFC शॉर्ट टर्म फंड 3 लाख रुपये तिथे इन्व्हेस्ट करायला सांगितलेले आहेत. त्यानंतर घर घेण्यासाठी हायब्रिड डेट फंडमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायला सांगितले, ज्याच्यासाठी दिलंय ICICIचा मल्टी ॲसेट फंड, जिथे मला 10 लाखाची लमसम आणि एक जवळपास 25 हजार रुपयाची SIP करायची. सो या ठिकाणी तुम्ही तुमची लमसम जी आहे ती ॲडजस्ट करू शकता, मॅनेज करू शकता. त्यानंतर आहे व्हेकेशन फंड, ज्यामध्ये मला एडलवाईजचा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड सांगितलं, तिथे मला एवढी एवढी अमाऊंट SIP आणि लमसम करायचे. त्यानंतर मला या ठिकाणी रिटायरमेंटचा सांगितलेलं आहे, जिथे मला लार्ज कॅप किंवा फ्लेक्झी कॅपमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. 2 ऑप्शन आहेत. सो अशा प्रकारे जे आहे तुम्ही एक ओव्हरऑल जो आहे तो माझ्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन करू शकतो. ओव्हरऑल या ठिकाणी मी अशा प्रकारे माझ्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता इथे समजा तुम्हाला काही डेटा मिसमॅच वाटत असेल, तर तुम्ही अशी कमांड टाकू शकता की, मी परत ते कमांड कॉपी करतो. गिव्ह मी कन्सॉलिडेटेड समरी अँड वॉन्ट टू इन्व्हेस्ट ओनली इन 6 म्युच्युअल फंड विथ मॅक्सिमम 20 लाख लमसम अँड 1 लाख SIP. मग कसं तुम्हाला तो परत एकदा जे आहे ती कन्सॉलिडेटेड समरी प्रोव्हाइड करेल त्याच्या हिशोबाने. तुम्हाला ऑलरेडी त्याने केलेली आहे. तुम्हाला ह्यात काही चेंजेस वाटत असतील तर तुम्ही त्याला कमांड देऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याला चेंजेस करायला नक्की सांगू शकता. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ जो आहे तो नक्कीच चॅट जीपीटीच्या मदतीने जे आहे ते बनवून घेऊ शकता. ओके. तर या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर ओव्हरऑल तुम्हाला एक बऱ्यापैकी त्याने कन्सॉलिडेटेड समरी दिलेली आहे. 6 म्युच्युअल फंड्स दिलेले आहेत तुमच्या गोलला अनुसरून. तुम्ही किती पैसे कधी काढणार हे तुम्ही त्याला ऑलरेडी सांगितलेलं होतं. तर त्याने ब्रीफ एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. हे जसं तुम्हाला तुमची एक स्वतःची फाईल रेडी करून भेटते की तुम्हाला काय करायचं, तुमचे गोल्स त्यामध्ये मेन्शन करून भेटतात, त्याप्रमाणे चॅट जीपीटीने तुम्हाला हे प्रोव्हाइड करून दिलेलं आहे फ्री ऑफ कॉस्ट. लक्षात घ्या, माझ्याकडे चॅट जीपीटीचं कोणतंही प्रीमियम व्हर्जन नाही आहे, पेड व्हर्जन नाही, फ्री व्हर्जन मी यूज करतोय. कारण की मला माहिती आहे बरीचशी लोक इथे फ्री व्हर्जनच यूज करतात. तुम्ही जर फॉर एक्झाम्पल पेड व्हर्जन यूज केला चॅट जीपीटीचा तुमच्या कामासाठी, समजा तुम्ही करत असाल, तर तुम्हाला अजून चांगला डेटा ह्यामध्ये भेटू शकतो. कारण पेडमध्ये चॅट जीपीटी अजून चांगले रिझल्ट्स देते, लेटेस्ट डेटा अनालाइज करून तुम्हाला रिझल्ट देते. तर हे जे रिझल्ट आहे ते डेटा अनालिसिस करण्यात आलेले आहेत. बट जर पेड व्हर्जन असेल तर अजून थोडासा डेटा ॲडव्हान्समध्ये या ठिकाणी फिल्टर होतो. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचा लॉंग टर्मचा पोर्टफोलिओ, म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बनवू शकता. तुमची जी काय लमसम अमाऊंट असेल, SIP अमाऊंट असेल, ती इथे टाकून कमांड देऊन याप्रमाणे तुम्ही डिझाईन करू शकता. ओके. तुम्ही ह्या सर्वाचा स्क्रीनशॉट काढून घ्या, ह्या क्वेरीचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही तुमच्या हिशोबाने ह्यामध्ये एडिटिंग करू शकता. एडिट करून तुम्ही तुमचं गोलप्रमाणे तुमचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट करू शकता, बनवून घेऊ शकता आणि त्यानंतर तो अनालिसिस सुद्धा करू शकता. सोबतच तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये आपल्या अंडर जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण स्वतः एमफी रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर आहोत. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअपची लिंक भेटेल, त्यावरती क्लिक करा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तिकडे तुम्ही आम्हाला मेसेज केलात की आमच्या ॲपची लिंक तुम्हाला तिकडे भेटेल. तिकडे फ्री म्युच्युअल फंड अकाउंट आमच्याकडे ओपन करू शकता. ओके. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग असेल किंवा गोल्स असतील, हे सर्व ऑलरेडी दिलेले आहेत. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा,
आमच्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. तिकडे ॲपची लिंक आहे, अकाउंट ओपन करून फ्रीमध्ये घेऊ शकता. सोबतच म्युच्युअल फंडबद्दल शिकण्यासाठी आपल्या ह्या चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तिथरचे लेटेस्ट व्हिडिओ जे आहे 100हून अधिक व्हिडिओ अवेलेबल आहेत ते नक्की बघून घेते, तुम्हाला डिटेल माहिती भेटेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारचे कोणतेही व्हिडिओज हवे आहेत तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.